खेडगावमध्ये आली आहे देशदूतची टीम। हा जिल्हा परिषदेचा गट जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत भगरे सर यांचा हा जिल्हा परिषदेचा गट। भगरे सर इथे उमेदवार आहेत। गावात काय त्यांच्याबद्दल भावना आहेत आणि या निवडणुकीबद्दल काय भावना आहेत हे आपण काही जे अनुभवी आहेत या गावचे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय वाटतंय या निवडणुकीबाबत। काय वाटतंय ही निवडणुकीत आमचे इथं स्थानिक उमेदवार असल्यामुळं आणि आमचे जिल्हा परिषद गटाचे आज सदस्य येते आणि त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आमच्या इथे भगरे सरच चांगल्यावरतीने मतं घेतली। 90% मतदान होईल। भाजपचा काही इथे जोर काय अजिबात नाही। काही नाराजी आधीची तसं काही कामही झाले नाही आतापर्यंत। शेतकऱ्यांचे काही कोणत्याही पद्धतीने प्रश्न सोडवले गेले। शेतकरी वर्ग पूर्ण नाराज आहे त्यांच्यावर। त्यामुळं नवीन उमेदवार फ्रेश पार्टी वगैरे सरच चालते। तुमच्या गावात बऱ्यापैकी विकास झालेला दिसतोय। विकास पहिल्यापासूनच झालेला आहे आमच्या इथे, तो काही आता नाही झालेला। सुरुवातीपासून शेट्टे साहेबांच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे। बरोबर। हे राजकीय केंद्र हे गाव आहे या दिंडोरी गाव हे जिल्ह्याचं सेंटर आहे जवळजवळ राजकीय असं। इथनं खूप साऱ्या हालचाली होतात। इकडनं खूप सारे मातब्बर नेते या गावांनी घडवलेले आहेत। नेतृत्व चांगलं कारखान्याला याला शेट्टे साहेबांसारखं दत्तात्रय पाटील असल्यामुळं तिथं नेतृत्वच भक्कम आहे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवून ही उमेदवारी केलेली आहे। भगरे सर याच गटातले आणि दिंडोरी मतदारसंघामधले हे उमेदवार। हे गाव खेडगाव तसं शेट्टे साहेबांचं दत्तात्रय पाटील असं नेतृत्व चांगलं असलेलं हे गाव। या गावात चांगला विकास पण दिसतोय आणि अशा या गावाचेच पुत्र म्हणून भगरे सर इथनं उभे आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे ते उमेदवार आहेत। त्याच्यामुळे इथे 90% मतदान त्यांना होईल असं या खेडगावकरांचं मत आहे। दिंडोरी तालुक्यातलं हे कृष्णगाव। या झाडाच्या छायेखाली गावातली काही तरुण मंडळी काही अनुभवी मंडळी अशी जमलेली आहेत। उन्हाचा तडाखा खूप आहे, थोडीशी छाया म्हणून हे सगळे जण इथे बसलेत आणि अर्थातच आपण त्यांच्याशी बोलतोय। ते खासदार ते ज्यांना निवडून देणार आहेत त्यांच्याकडनं या गावाच्या काय अपेक्षा आहे। दादा नमस्कार। आणि आता निवडणुकीचा वारा आहे तर साधारणपणे की काय तुम्हाला वाटतंय, तुमचं गाव हे स्थलांतरित झालेलं आहे, धरणात होतं तुम्ही आता सांगितलं आणि धरणात गाव गेलं आणि म्हणून इथं हे गाव वसवलं गेलं आणि कृष्णगाव म्हणून हे झालं, तर काय गावासाठी अपेक्षा आहेत तुमच्या? गावामध्ये रस्ते चांगले व्हावा, पिण्याची पाण्याची सोय व्हावा। अजून काय शेतीबाबतच्या काही अपेक्षा? शेतीबाबत तर लोकांना खूप आवश्यकता आहे। विहिरी मिळाल्या पाहिजेत, त्यांना तिथं वीज मिळाल्या पाहिजेत, पाणी मिळाल्या पाहिजेत, अशा भरपूर आहे पण त्याची काहीच मिळत नाही। त्याच्यासाठी काय अजून काही होत नाही? अजून काही ते ज्या योजना येते ते आमच्यापर्यंत काही पोचतेच नाही। खासदाराचे असो, आमदाराचे असो, केंद्र सरकाराचे असो, काहीच पण आमच्यापर्यंत पोचत नाही। रोजगार वाढला पाहिजे। आता काय करतात गावातली मुलं? आता काय करतात सध्या? आता काही नाही, शिक्षणानंतर काय करतायत? शिक्षणानंतर कंपनी जाते, काही शेती करतात। सध्या कामाला जातो ना। कुठे कामाला जातो? कंपनीत। मग काय अपेक्षा आहे की तुला कुठे काय नोकरी चांगली मिळाली पाहिजे? आयुष्यात काय करायचंय? आयुष्यात काय आपण शेतीच करणार आहे। शेती करणार आहे, पण शेतीसाठी योग्य वातावरण वाटतंय का? नाही ना, सोय काहीच नाही ना। मग काय मिळायला पाहिजे शेतीच्या सोयी? काय आमचे काय काम अटकेले ते पूर्ण झाले पाहिजे। पण शेती करायची। शेतीत खूप अडचणी असतात। अडचणी आता लाईट नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे अडचणी। तेच झाली सोय तर चांगली शेती होऊ शकेल। मुलांना रोजगार करावा लागतोय, कंपनीत जाऊन काम करावं लागतंय। मुळात हे शेतकरी आहेत, त्याच्यामुळे यांची अपेक्षा आहे की शेती चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे। लाईट नाहीये, पाणी नाहीये, या सोयी जर का शेतीसाठी एका खासदाराकडनं एक चांगल्या पद्धतीच्या मिळाल्या गावोगावी तर हे काम
चांगलं त्यांना करता येईल, शेती चांगली करता येईल असा विश्वास ही नवीन पिढी दाखवते. या कृष्णगाव मधनं देशदूतची टीम.